थँक्यू व्हेरी मच. मी बोलण्याला सुरुवात करण्याच्या अगोदर जस्ट मला काही जाणवलं. मगाचपासून सगळे सत्कार वगैरे चालू होते आणि तुमच्या सगळ्यांचे चेहरे मी पाहत होते आणि उगाच माझ्या मनामध्ये शंका अशी आली की इथे जमलेल्या सगळ्यांना असा डावा हात करता येत असेल का, नसेल करता येत? करता येईल कसा? येस. नाही, काही जणांना अजूनही नाही करता येत. मला माहीत आहे सगळे मान्यवरच आहेत, पण तरीसुद्धा बऱ्याच जणांना अजून पण डावा हात असा नाही करता येते. करता आलं असेल तर हे असं काहीतरी करता येऊ शकतं का? एका बोटाने असं करायचं आहे, आता 2 बोटांनी करायचं आहे, 3 बोटांनी. यस. सुहास लंके साहेब, ह्या सगळ्या टाळ्या आपल्यासाठी आणि आपल्या नवीन टीम मेंबर्ससाठी होत्या. त्यासोबतच नव्यानं जे इथे जॉईन झालेले आहेत ऐसामध्ये आलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ह्या सगळ्या टाळ्या होत्या. आणि मनापासून तुम्ही सर्वजण ऐकत आहात मगाचपासून, म्हणून तुमच्या स्वतःसाठी सुद्धा ह्या टाळ्या होत्या. आणि धन्यवाद, तुम्ही खरंच आपल्या स्वतःसाठी पण ह्या टाळ्या वाजवल्या त्याच्याबद्दल. व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. इथे समोर उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांना माझा नमस्कार. सुहास लंके साहेबांची टीम त्यांच्या प्रेसिडेन्शियलशिपमध्ये खूप छान पद्धतीने काम करेल असा विश्वास मी अगोदरच व्यक्त करते आणि माझ्या बोलण्याची सुरुवात करते. एक अतिशय सुखवस्तू कुटुंबातली महिला होती. नेहमीप्रमाणे आता यावेळेससुद्धा ती डॉक्टरकडे गेली आणि तिचं म्हटलं तर सगळे सुख तिच्यासमोर हात जोडून उभे आहेत अशा पद्धतीनं तिचं सगळं आयुष्य होतं. पण तरीसुद्धा ती मधून सारखी त्या डॉक्टरांकडे जायची. तिचा प्रॉब्लेम फक्त एकच होता की सगळं काही माझ्याकडे आहे, पण तरीसुद्धा मला असं छान प्लीझंट का वाटत नाही, किंवा मला असं छान समाधान सुखी असल्यासारखं का फील येत नाही. आणि जेव्हा हाच प्रॉब्लेम घेऊन ती पुन्हा त्या डॉक्टरांकडे गेली तेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितलं की मी आमच्या एका मावशीबाईंची तुझी ओळख करून देतो, त्यांच्याशी बोल, कदाचित तुला त्याच्यातून काहीतरी सोल्युशन मिळेल. आणि जेव्हा ह्या मावशीबाई आल्या त्यांच्याकडे पाहिलं तर लक्षात आलं की ओके, त्या पूर्ण ह्या दवाखान्याचं हॉस्पिटलचं झाडझूड किंवा फरशी पुसणं वगैरे हे सगळं काम करतात. अतिशय साधारण दिसणाऱ्या, सगळंच अगदी साधारण असणारं, पण तरीसुद्धा तिला एक जाणवलं की त्यांच्या चेहऱ्यामध्ये मात्र काहीतरी वेगळेपण आहे, आपलंसं पण आहे. आणि त्यांचा चेहरा पाहिला की इमिजिएटली आपल्याला त्यांच्याशी बोलावं वाटावं असं काहीतरी त्या चेहऱ्यात आहे. आणि मग त्या मावशीने सांगितलं ठीक आहे, आपण दोघीजण तिकडे जाऊन गप्पा मारूया. आणि बोलता बोलता या मावशीबाईंनी सांगितलं तिला की साधारणतः हिनं अगोदरच खूप छान कौतुक केलं ना की तुमचा खूप बोलका चेहरा आहे, मला पटकन तुमच्या समोर ओपन अप व्हावंसं वाटलं. आणि मग तिनं त्या मावशीबाईंनी सांगितलं की काही वर्षांपूर्वी मी अशी अजिबात नव्हते, कारण माझ्या आयुष्यामध्ये तेव्हा इतके आघात झालेले होते. माझं कुटुंब अक्षरशः एका क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालेलं होतं. मी इतकी विमनस्क अवस्थेमध्ये होते की मला काहीच सुचत नव्हतं. दिवस झालाय, रात्र झाली, मी खाल्लं नाही खाल्लं काहीही समजत नव्हतं. पण कुणीतरी शेजाऱ्यानेच मला या दवाखान्यामध्ये लावलं आणि अक्षरशः मरण येत नाही म्हणून मी जगत होते. आणि एक दिवशी अशाच नेहमीप्रमाणे माझ्या परिस्थितीमध्ये जगत असताना जेव्हा ह्या हॉस्पिटलमधलं काम संपून मी संध्याकाळी घरी जाऊ लागले तेव्हा खूप अगदी कुडकुडवणारी थंडी होती, प्रचंड थंडी वाजत होती. आणि जेव्हा मी माझ्या घराच्या जवळ गेले तेव्हा लक्षात आलं की मांजरीचं एक छोटंसं पिल्लू, त्या पिल्लालाही कदाचित खूप जास्त थंडी वाजत असेल म्हणून ते त्या माझ्या घराच्या आडोशाला कसं बसं येऊन बसलेलं होतं. मग त्या पिल्लाकडे पाहिल्यानंतर मी माझ्या घराचं कुलूप उघडलं. जसं मी कुलूप उघडलं हे पिल्लू लगेच आतमध्ये टुणकन उडी मारून घरामध्ये गेलं. मला जाणवलं की कदाचित ह्याला खूपच थंडी वाजली पिल्लाला, त्याच्यामुळे थोडंसं कोमट करून दूध दिलं पाहिजे. मी त्या पिल्लाला कोमट दूध दिलं, त्याच्या अंगावर छोटीशी शाल टाकली आणि नंतर नेहमीचंच होऊन गेलं ते की मी तिथे घरी जायचं म्हटलं की ते पिल्लू तिथे वाट पाहत तिथे बसलेलं असायचं. मी घर उघडताच ते आतमध्ये यायचं, माझ्या अंगाखांद्यावर खेळायचं. आणि अशा रीतीनं एक दिवस मला असं जाणवलं की इतक्या वर्षांपासून माझं हसणंच विसरलेली मी त्या पिल्लामुळे पुन्हा माणसांमध्ये परत आलेली आहे. आणि तेव्हा मला खरंच जाणवलं की आपल्या अवतीभोवती कोणीतरी आपलं अतिशय प्रिय असणारं असेल किंवा आपल्यावर प्रेम करणारं कोणी असेल
आणि खरंच आपण त्यालाही प्रेम लावलं, जिव्हाळा लावला, तर हा देण्यातले आनंद काय आहे हे मला तेव्हा समजलं. आणि त्याच्यानंतर माझ्या चेहऱ्यावर कधीही कुणीही दुःख पाहिलंच नाही, कारण देण्यातला आनंद मला तो कळाला आहे. मला वाटतं आपल्या सगळ्यांना सुद्धा हॅपीनेस ऑफ गिविंग चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. पण जेव्हा परिस्थिती अशी येते की आपलेच नियर अँड डिअर्स असतात, पण आपण आपल्या कामाच्या भरामध्ये, कामाच्या ओघामध्ये इतके बिझी झालेलो असतो की आपल्या ह्या नियर अँड डिअर्सनाच वेळही देऊ शकत नाही, तेव्हा मात्र मुद्दा असा उद्भवतो की खरंच हे वर्क लाईफ बॅलन्स साधायचं कसं, आणि हे वर्क लाईफ बॅलन्स साधता येईल तरी का. या वर्क लाईफ बॅलन्सवरच मी बोलावं अशी इच्छा सुहास लंके साहेबांनी व्यक्त केली होती. त्यामुळे त्याच विषयासंदर्भामध्ये मी बोलणार आहे. वर्क लाईफ बॅलन्सचा आपण जेव्हा विचार करतो ना, तेव्हा महत्त्वाचे काही मुद्दे येतात. त्यात सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण जे नेहमीच म्हणतो की प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये 24 तास असतात, तसे ते आपल्याही आयुष्यामध्ये 24 तास आहेत. या 24 तासाचं एक रफली डिव्हिजन आपण करायचं ठरवलं तर 8 तास कामामध्ये गेले, 8 तास झोपण्यामध्ये गेले, उरलेले 8 तास जे आहेत आपण अगदी मिनिमम धरूया की आपला ट्रॅव्हलिंग टाईम जो आहे की आपल्या कामापर्यंत पोहोचण्याचा, तिथून परतण्याचा, त्याच्यामध्ये साधारणतः 2 तास गेले. पुण्याचं आणि मुंबईचं इथे उदाहरण आपण घेत नाही, त्याच्यामध्ये भरपूर तास जातात. पण आपण रफली जर पकडलं तर उरलेल्या 8 तासांपैकी 2 तास आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये जातात. 2 तास खूप कमी आपण ड्युरेशन पकडतो आहोत स्वतःचं आवरणं, म्हणजे जेवण, नाश्ता, स्नान वगैरे वगैरे जे काही आहे सगळं. आता हे असे 4 तास गेल्यानंतर उरलेल्या 4 तासांचं नियोजन आपण कसं करू शकतो त्याच्यावर खरंच अवलंबून असतं की आपण वर्क लाईफ बॅलन्स कसं करू शकतो. आणि आरोग्याचा मुद्दा लंके साहेबांनी काढला होता की खरंच ह्या 4 तासांमध्ये आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देतो आहे का, आपल्या फॅमिलीला क्वालिटी टाईम देत आहोत का, आवश्यक त्या कोणत्या गोष्टी करत आहोत की नुसतंच गॉसिपिंगमध्ये किंवा मोबाईल किंवा गॅजेट्समध्ये आपण डोकं खुपसून बसलो आहोत. आणि खरंच वेळ जो तो 4 तासांचा उरलेला होता तो चांगल्या पद्धतीने युटिलाइज करण्याच्या ऐवजी आपण असाच वेळ वाया घालवला आहे का, ज्याच्यामुळे आता वर्क लाईफ बॅलन्स करत असताना आपली खूप त्रेधा तिरपीट उडणार आहे, हे आपण बघणं गरजेचं असतं. या संदर्भात मी आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छिते की अगोदर 16 ते 14 तास कामाचे असायचे ऑफिशियली, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच ते 16 ते 14 तास कमी करून 8 तासांवर हे वर्किंग अवर्स आणले आहेत. आणि इतकंच नाही तर साप्ताहिक सुट्टीसुद्धा गरजेची आहे हे त्यांनी सांगितलं. याचा अर्थ तोच आहे की पूर्णच वेळ आपण जर कामामध्ये करत असू तर खरंच आयुष्य कधी जगणार हाही महत्त्वाचा मुद्दा आहे ना. मध्यंतरी साधारणतः 50 क्रॉस केलेल्या काही जणांशी मी बोलत होते. यामध्ये म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉई होते, त्यानंतर खाजगी कंपन्यांमध्ये काम करणारे लोक होते, काही व्यावसायिकसुद्धा होते. आणि बऱ्याच जणांशी चर्चेमधून मला असं त्यांच्या जाणवू लागलं की बऱ्याच जणांचे इतके छान छान स्वप्न होते की आता जेव्हा मी रिटायर होईन ना काही वर्षांनंतर, तेव्हा मग मला माझी खूप पुस्तकांची मोठी यादी आहे, ती पुस्तकं वाचायची आहेत, काही महत्त्वाचे चित्रपट आहेत ते चित्रपट मला पाहायचे आहेत, कुठेतरी फिरायला जायचं आहे, बायकोसोबत थोडासा निवांत वेळ व्यतीत करायचा आहे वगैरे वगैरे सगळं काही. आणि जे व्यावसायिक होते ते म्हणे रिटायरमेंट हे आम्हाला तर काही नसतंच, त्याच्यामुळे आम्ही शेवटपर्यंत आमच्या ऑफिसेसमध्ये जाऊन आमचे काम करत राहणार आहोत. आणि मग ते सगळं ऐकल्यानंतर प्रश्न असा निर्माण होतो की आपण खरं फक्त तेवढ्याचसाठी जन्म घेतलेला आहे का, की सुरुवातीची काही वर्ष शिक्षण घ्यायचं. शिक्षण कशासाठी घ्यायचं की अर्थार्जन करता यावं याच्यासाठी स्वतःला कॉम्पिटंट बनवायचं. म्हणजे त्याच्यासाठी सुरुवातीला काही वर्ष 22-23 वर्ष शिक्षण घ्यायचं, त्याच्यानंतर 35-37-38 वर्ष आपण अर्थार्जन करायचं, मग व्यवसाय असो नोकरी असो ते सगळं करायचं, आणि त्याच्यानंतर रिटायरमेंटची वाट पाहायची किंवा नंतर आपल्या काहीतरी अपेक्षा आपण पूर्ण करू शकू असं वाटतं. तेव्हा नवीन जबाबदाऱ्या पडलेल्या असतात आणि तेव्हा अगोदर आपल्याला मुलांचं करण्यामध्ये स्वतःचं लाईफ जगण्याचा वेळ मिळालेला नसतो आणि नंतर मग ह्या नातवांना सांभाळण्यामध्ये पुन्हा आपल्याला वेळ मिळत नाही आणि मग आयुष्य कसं संपून जात आहे हे आपल्याला कळत सुद्धा नाही. अशा परिस्थितीमध्ये खरंच आपण बघितलं पाहिजे की लाईफ हे प्रत्येक क्षणी आपल्याला जगता कसं येईल. म्हणजे 2 प्रकारचे लोक असतात.
आपण जर कुठे बाहेर जायचं ठरवलं, आपण गृहीत धरूया की आपल्याला मस्तपैकी गोव्याला जायचं आहे, तर तुम्हाला सुद्धा ह्या 2 कॅटेगरीतले लोक डेफिनेटली दिसतील. आपण कोणत्या कॅटेगरीतले आहोत हे आपण स्वतः ठरवायचं आहे किंवा जज करायचं आहे. सो पहिली कॅटेगरीतले लोक काय असतात की मस्त आम्ही गोव्याला जाणार आणि तिथे छान धम्माल करणार आहोत. जेव्हा ते गोव्याला जातात तेव्हा खरंच ते खूप धमाल करतात, पण तो ट्रॅव्हलिंग टाईम जो आहे तो मात्र त्यांचा खूप इरिटेशनमध्ये गेला असतो. इथे जेवण नाही चांगलं मिळालं, तिथे किती गर्दी होती, इथे हे असं असतं का, तिथे ते तसं असतं का, म्हणजे प्रवास पूर्ण चिडचिडीमध्ये जातो. आणि मग गोव्याला गेल्यावर मूड छान असेल तर डेफिनेटली ते मस्तपैकी छान धमाल करतात. पण दुसरी कॅटेगरी जी असते ना, ती अशी कॅटेगरी असते की ते डेस्टिनेशनला गेल्यावर तर मस्तपैकी धमाल करणारच आहेत, त्याच्याबद्दल त्यांचे प्लॅन्स ऑलरेडी रेडी आहेत, पण त्याच्याही सोबत हा ट्रॅव्हलिंग टाईम जो आहे तो सुद्धा ते खूप छान पद्धतीने एन्जॉय करतात. त्याच्यामुळे आपणही भलेही आपला व्यवसाय कुठलाही असो, पण लाईफमधला प्रत्येक क्षण कशा रीतीने आपण एन्जॉय करत पुढे जाऊ शकतो ते बघितलं पाहिजे. फक्त नंतर एकदा एवढं एक झालं ना, आपलं नेहमीच ते असतं की एवढी एक जबाबदारी पार पडली ना की त्याच्यानंतर मग व्यवस्थित होणार आहे. तेवढी एक, जसं आपण आपल्या मुलांनाही सांगतो ना, फक्त 10वीची परीक्षा महत्त्वाची आहे, फक्त 10वीची परीक्षा मन लावून दे, मग काही प्रॉब्लेम नाही, पुढं अगदी मस्तच आहे. मग आता फक्त 12वीची परीक्षा दे, आता फक्त ग्रॅज्युएशन कर, आता फक्त नोकरी मिळव, आता फक्त बायकोही मिळवू दे, वगैरे वगैरे वगैरे, ते संपतच नाही. आणि मग खरंच आपण जगायचं कधी हा महत्त्वाचा मुद्दा येतो. त्याच्यामुळे वर्तमान क्षणामध्ये जगताना आणि जे लाईफ आहे जशा पद्धतीनं चालू आहे त्यातलाच प्रत्येक क्षण वेचून वेचून आपल्याला किती छान पद्धतीनं जगता येईल हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. एक हे सगळं ठरवताना एक महत्त्वाचा मुद्दा असा सुद्धा येतो की बरेचदा आपल्याला प्राधान्यक्रम ठरवताच येत नाहीत. प्राधान्यक्रम ठरवता येणं हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्याला ह्या सगळ्या प्रायोरिटीज ठरवता येऊ लागतात तेव्हा मग खरंच यावेळेस कोणत्या गोष्टीला जास्त वेळ द्यायचा आहे, आपल्या कामाला जास्त वेळ द्यायचा आहे का आपल्या पर्सनल लाईफला, आपल्या आरोग्याला किंवा आणखी कोणत्या गोष्टीला वेळ द्यायचा आहे हे बघावं लागतं आणि ते ठरवताही येतं. अर्थात या सगळ्या वेळेस आपल्याला क्लिअर कम्युनिकेशन आपल्या नियर अँड डिअर्सशी ठेवणं खूप गरजेचं असतं. काही वर्षांपूर्वी जेव्हा माझ्या सख्ख्या भावाचं लग्न होतं, त्याची मी एकुलती एक बहीण, आणि लग्नामध्ये, भावाच्या लग्नामध्ये करवलीचं केवढं महत्त्वाचं काम आणि स्थान असतं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पण तेव्हा अशाच इलेक्शन्स चालू होत्या आणि रजा अजिबात मिळाली नाही. पण अर्थात माझ्या भावांचं, आईवडिलांचं कम्युनिकेशन इतकं व्यवस्थित होतं की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी येऊच शकत नाही हे त्याला व्यवस्थितरित्या सांगितलं. मग करवलीच्या जबाबदाऱ्या कोणी पार पाडायच्या त्याच्या संदर्भात वेगळी अरेंजमेंट करण्यात आली आणि मग अक्षरशः मी पाहुण्यांसारखी 2 तासामध्ये लग्न लावून पुन्हा घरी गेले. पण तेच जेव्हा माझा धाकटा आता 10th त्याने 10thची परीक्षा दिली आणि त्याचं म्हणणं होतं की परीक्षेला सोडण्यासाठी तू मला आलंच पाहिजे, आणि परीक्षेला सोडायला जाणं म्हणजे कुठे तुम्ही लढायला जाताय का काय करताय, असं एवढे आजी आजोबा आई वडील सगळ्यांनी सोडायला का जायला पाहिजे हा मला नेहमीच प्रश्न असतो. त्याच्यामुळे मोठ्या मुलाच्या वेळेस मी गेलेच नव्हते, पण याचा एवढा हट्ट होता तर त्याच्यासाठी मी अक्षरशः मला रजा घ्यावी लागली. तो टाईम मॅनेज करता येणार नाही ऑफिस करता, म्हणून मग मी तेव्हा रजा घेतली आणि ते सगळं मॅनेज केलं. सो सांगण्याचा माझा मुद्दा असा की आपल्याला जर प्रायोरिटी ठरवता आली तर आपण आपल्याशी क्लिअर असतो की इथे मला थोडंसं काम बाजूला सारावं लागेल आणि माझ्या पर्सनल ज्या काही असाइनमेंट्स आहेत त्यांना महत्त्व द्यावं लागेल, किंवा इथे आता आपले नियर अँड डिअर जे आहेत त्यांना आपली परिस्थिती ऑफिसमधली काय आहे ते सांगावी लागेल आणि मला थोडा जास्त वेळ तिकडे द्यावा लागणार आहे हे आपल्याला त्यांना सांगता आलं पाहिजे. आणि बेसिकली जसं मी म्हटलं की 4 तास जे आपले उरतात त्याच्यामध्ये टाईम ॲज अ क्वालिटी टाईम आपण जर व्यवस्थित द्यायला लागलो ना तर खरंच ॲब्सोल्युटली कधीही प्रॉब्लेम येणार नाही. पण ते आपण शिकलं पाहिजे. महत्त्वाचा एक मुद्दा तिथे असाही येतो की सगळ्याच गोष्टी आपल्याला करायच्या असतात. बरेचदा म्हणजे इथे ज्या माझ्या मैत्रिणी बसल्या आहेत त्यांनासुद्धा घरच्या कामांमध्ये अनुभव डेफिनेटली येत असेल, नाही हे काम ती व्यवस्थित करणार नाही, ते मीच केलं पाहिजे. आपल्यालाही सगळ्यांना वाटत असतं की ते काम जबाबदारीचं आहे खूप, त्यांच्यावर सोपवता येतच नाही, ते मीच केलं पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये सगळेच काम आपण इतके ओढवून घेतो की जस्ट चेकसुद्धा करत नाही की खरंच आपल्या अपेक्षेप्रमाणे ते लोक काम करतीलही कदाचित. एकदा टेस्ट करून बघायला काय हरकत आहे.
पण ते आपण करतही नाही आणि असे सगळे काम ओढवून घेतलेले असतात. डेफिनेटली त्यामुळे होतं असं की आपला वेळही त्या कामांमध्ये जातो, आपली एनर्जीही त्या कामामध्ये जाते आणि मग कदाचित असं सगळं करून आपण जेव्हा घरी गेलेलो असतो तेव्हा आपला चेहरा बघून कदाचित इतरांच्या मनामध्ये ती जुनी जाहिरात येते, काम के बोझ का मारा इन्हें चाहिए सिंकारा. अशा रीतीनं आपला चेहरा सगळा काही तो झालेला असतो. म्हणून डेलिगेटसुद्धा करणं फार महत्त्वाचं स्किल आहे आणि ते आपण व्यवस्थितरित्या कामं डेलिगेट केले ते वेळ एनर्जी वाचवून आपण ती दुसऱ्या चांगल्या ठिकाणी युटिलाइज करू शकतो. बरेचदा मैत्रिणींनाही मी हे सांगू इच्छिते की डेलिगेशन करताना हवं तर थोडासा वेळ आपल्याला द्यावा लागेल, पण या पद्धतीनं डेलिगेट करून बघा कदाचित म्हणजे कधी. कारण हे मी खरोखर टेस्ट केलं आहे, त्याचा फायदा होतो म्हणजे लक्षात आलं. त्याचं सूत्र आहे कोणतेही काम डेलिगेट करताना, आय डू यू सी. आपण एखाद्याला नवीन काम डेलिगेट करतोय सो ते काम आपण अगोदर करतो, जे काही असेल ते. मी काम करत आहे आणि तू ऑब्झर्व कर. त्याच्यानंतरची स्टेप येते वी बोथ विल डू टुगेदर. आपण दोघंही आता सोबत करूया. म्हणजे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स काय येतात हे तुझ्या लक्षात आलं की पटकन तू मला विचारशील आणि मी कसं सॉल्व करत आहे हे तुझ्याही लक्षात ऑब्झर्वेशननुसार येईल. मग त्यामध्ये तिसरी स्टेज येते की यू डू आय सी. म्हणजे तू काम करायला सुरुवात कर आणि मी आता ऑब्झर्व करेन की व्यवस्थित सगळं काम चालू आहे का किंवा कुठे नेमका कशा रीतीनं प्रॉब्लेम येत आहे. आणि फोर्थ स्टेज अतिशय महत्त्वाची असते, जी आपल्याला आपली एनर्जी आणि वेळ वाचवणारी ठरते, ती म्हणजे यू कीप डुईंग. आता तुम्ही व्यवस्थित शिकलेले आहात सो आता तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा. या पद्धतीनं सुरुवातीला थोडासा वेळ द्यावा लागतो. ह्या चारही स्टेज म्हणजे 3 स्टेजेसमधून जाऊन 4थ्या स्टेजवर येईपर्यंत आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. पण तो थोडासा वेळ देणं खरंच योग्य आहे, कारण त्याचमुळे आपला पुढचा सगळा काही वेळ वाचत असतो. म्हणून डेलिगेट करणं काम हे एक फार महत्त्वाचं असतं. त्याच्यासोबत आणखी एक महत्त्वाची बाब मला अशी वाटते की आपण खरंच ठरवलं पाहिजे की नेमकं आपण काय मिळवत आहोत आणि ॲट द कॉस्ट ऑफ वॉट. जे म्हणतात ना की फ्री मिल कधीच नसतं, तसं कोणतीच गोष्ट इझिली किंवा अशी झाली म्हणून असं कधीच नाही. आपल्याला एक कोणती तरी गोष्ट घेताना कदाचित काहीतरी त्याची कॉस्ट पे करावी लागते. म्हणजे जसं आपण म्हणतो की आपण आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी करू शकतो बट नॉट ॲट द सेम टाईम. आणि ॲट द सेम टाईम आपण ते करू शकत नाही, म्हणूनच तर प्रायोरिटी ठरवणं गरजेचं असतं. मग अशा वेळेस आपल्याला ॲट द कॉस्ट ऑफ वॉट आपण काय गेन करणार आहोत ते बघणं गरजेचं आहे. आता कॉलेजेसमध्ये बरेचदा ती टर्म आपण ऐकतो की यांनी गॅप घेतला, त्यांनी गॅप घेतला वगैरे. पण बघा एकदम जुन्या काळामध्ये लोकमान्य टिळकांना तेव्हा लोकमान्य म्हणून म्हणजे उपाधी मिळालेलीही नव्हती. जेव्हा ते बाळ गंगाधर टिळक होते तेव्हा त्यांनी शाळेमधून 1 वर्षाचा गॅप घेतला होता. का? कारण त्यांना शरीर कमवायचं होतं. आरोग्यासाठी शाळेतून 1 वर्षाचा गॅप घेणं, कॉस्ट कशाची पे केली त्यांनी? 1 वर्ष शाळेची. पण त्यांना ते परवडत होतं कारण त्यांना शरीर त्या काळामध्ये कमवायचं होतं. सो प्रत्येक वेळेस आपल्याला ते चेक करावं लागतं की आपण जर काही मिळवत आहोत तर याच्यासाठी आपण काय देत आहोत आणि जे काही देत आहोत त्याच्या वर्थ आहे का हे मिळवणं, हे बघणं खूप गरजेचं ठरतं. रिसेंटली आपल्याला ती खूप व्हायरल झालेली क्लिपही माहीत असेल, ज्याच्यामध्ये लता मंगेशकर सांगत आहेत की मला पुन्हा लता म्हणून तर अजिबात जन्म घ्यायचा नाही आहे, कारण आयुष्यामध्ये अपेक्षेपेक्षाही मी खूप जास्त मिळवलेलं आहे पण तरीही मला मनशांती मिळालेली नाही. सो एवढं सगळं आपण म्हणजे कल्पना तरी करू शकतो का? म्हणजे ती क्लिप पाहीपर्यंत आपल्या डोक्यात तर हेच असेल ना की वाव, एक म्हणजे कोणत्याही व्यक्तीला काय हवं असतं? नेम, फेम, पैसा, सगळं 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 रिकग्निशनसुद्धा अगदी जागतिक लेवलवरचं त्यांना मिळालं आहे आणि त्या दुःखी असतील असं कधीतरी आपल्याला वाटू शकतं का? पण तरीसुद्धा त्या म्हणाल्या की मला मनशांती मिळाली नाही. अँड्र्यू कार्नेगी हे ऑस्ट्रियन अमेरिकन इंडस्ट्रियलिस्ट, 19व्या शतकामध्ये स्टील इंडस्ट्रीमध्ये त्यांचं खूप मोठं नाव होतं. जेव्हा ते म्हणजे मरणासन्न होते तेव्हा त्यांनी त्याच्या सेक्रेटरीला विचारलं की पुढच्या जन्मी जर देवानं तुला चान्स दिला की अँड्र्यू कार्नेगी बनण्याचा किंवा सेक्रेटरीज बनण्याचा तर तू काय स्वीकारशील?
क्षणाचाही विलंब न लावता इमिजिएटली त्या सेक्रेटरीनं उत्तर दिलं, मी सेक्रेटरी बनणंच प्रिफेअर करेन. आणि पुढे त्यानं सांगितलं, कारण मी बघत आहे 40 वर्षांपासून मी तुमच्यासोबत आहे आणि मी बघतोय की दररोज सकाळी बाकी कोणीही येण्याच्या अगोदर तुम्ही इथे आलेले असता आणि सगळेजण निघून गेल्यानंतरही बराच वेळ तुम्ही काम करत असता आणि त्याच्यानंतर तुम्ही जाता. त्याच्यापेक्षा माझं आयुष्य खूप सुखी आहे, चांगलं आहे, कारण भलेही तुमच्या इतका श्रीमंत मी नसेन पण तरीसुद्धा मी माझं लाईफ छानपैकी एन्जॉय करू शकतो. सो अँड्र्यू कार्नेगींचं उत्तर असं होतं, पुन्हा त्याच्यावर ते म्हणणं त्यांचं असं होतं की हेच तुझं स्टेटमेंट मी मेल्यानंतर मी काय म्हणालो आणि आपल्यात काय बोलणं झालं ते लोकांपर्यंत पोहोचव, जेणेकरून त्यांनाही कळेल की खरंच महत्त्व कशाला द्यायला हवं आहे. दुर्दैवानं होतं काय, प्रत्येक वेळेस आपण आपल्या नियर अँड डिअर्सनाच गृहीत धरतो आणि आपल्याला असं वाटतं की काय सगळं माहीत असतं ना आपल्याला. पण मी वारंवार म्हणत असते की हॅपीनेस ऑलवेज लुक स्मॉल वाईल यू होल्ड इट इन युअर हँड्स. जोपर्यंत नियर अँड डिअर सगळे आपल्या जवळ आहेत तोपर्यंत आपल्याला आपण ते गृहीत धरलेलं असतं, त्यांचं फारसं आपल्याला मूल्य वाटत नाही. बट लेट इट गो अँड यू लर्न ॲट वन्स हाऊ बिग अँड प्रेशियस इट वॉज. एकदा आयुष्यातून हे निघून गेल्यानंतर मग मात्र ते आपल्यासाठी किती मौल्यवान होतं हे कळतं, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. म्हणून आपण कशाच्या मोबदल्यामध्ये काय मिळवत आहोत याचा जर विचार करायला लागलो तर ती विचारांची क्लॅरिटी असणं आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणजे पैसा आणि मनशांती एकत्र नांदू शकत नाही का, तर तसंही अजिबात नाही. म्हणजे असंही म्हटलं जातं ना, दोन्ही गोष्टी असतात. म्हणूनच तर म्हणतात की देअर इज नथिंग राईट ऑर रॉंग. फक्त त्या त्या परिस्थितीमध्ये आपलं त्याच्याकडचं बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे महत्त्वाचं ठरतं. एकीकडे काय म्हटलं जातं की म्हणजे मूल जर चांगलं निघालं, आपला मुलगा म्हणूया आपण हवं तर, मुलगा जर खूप चांगला निघाला तर आपण त्याच्यासाठी संपत्ती कमवून ठेवण्याची गरज नाही, कारण तो कमवणारच आहे. आणि जर मुलगा खराब निघाला तर संपत्ती कमवूनही उपयोग नाही, कारण आपण एवढ्या मेहनतीनं कमवलेली संपत्ती तो सगळी वाया घालवणार आहे. एकीकडे असं म्हटलं जातं, पण दुसरीकडे असंही म्हटलं जातं ना की ऐ पैसा तू भगवान तो नहीं, मगर भगवान की कसम तू भगवान से कम भी तो नहीं. त्याच्यामुळे आपल्याला याच्यातच बॅलन्सिंग करावं लागणार आहे. तसं जर बघायला गेलं तर वर्क लाईफ बॅलन्स आपण जे म्हणतो ना, तर वर्क आणि लाईफ आपण वेगळं करूच शकत नाही. वॉटर टाईट कंपार्टमेंट नाहीत हे अजिबात. कारण जेव्हा आपण कामावर असतो तेव्हाही आपलं लाईफ चालू असतं. जर कामावर काही निगेटिव्ह गोष्टी घडल्या, तिथे जर आपली मनस्थिती बिघडली तर तुम्हा सर्वांना माहीत असेल की ते लगे घरीसुद्धा येतं, त्याचं प्रतिबिंब घरामध्ये उमटतं. आणि घरी जर तसं काहीतरी अशी अपेक्षाभंगाची गोष्ट घडली असेल किंवा खूप वाईट मनस्थिती घरच्या काही कारणांमुळे झाली असेल तर ऑफिसमध्ये सुद्धा किंवा कामाच्या ठिकाणी सुद्धा तशीच मानसिकता घेऊन गेलं जातं. त्याच्यामुळे वर्क लाईफ असं वॉटर टाईट कंपार्टमेंट आपल्याला करता येत नाही. पण आहे त्या परिस्थितीमध्ये डिसिजन्स आपण व्यवस्थित घेतले तर आपण बऱ्या अंशी आपले लॉसेस कमीत कमी होतील आणि आपण प्लस साईडला जास्तीत जास्त असू याच्यासाठी प्रयत्न डेफिनेटली करू शकतो. सो पैसा कमवणं वाईट आहे का, आपण आपलं ध्येय गाठण्यासाठी सतत धावत राहणं वाईट आहे का, वगैरे वगैरे वगैरे, तसं काहीच नाही. नथिंग इज राईट ऑर रॉंग. फक्त आपल्या डिसिजन्सची आपल्याला क्लॅरिटी असायला हवी की आपण हे मिळवण्यासाठी काय करणार आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जर बघितलं तर मॅक्सिमम जणांचं ध्येय हेच होतं. त्यांना आरोग्याची स्वतःची चिंता होती का, अजिबात नाही. त्यांना घराची चिंता होती का, अजिबात नाही. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच ध्येय होतं, माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं पाहिजे. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार, ज्योती समजीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. त्यांना एकच ध्येय होतं. आता जर आपण बघितलं सीमेवर जे लढत आहेत, ज्यांच्यामुळे आज आपण इथे खूप चांगल्या पद्धतीनं मस्त बसलेलो आहोत, सो त्यांच्या वर्क लाईफ बॅलन्सबद्दल विचार केला तर काय आहे त्यांचं वर्क लाईफ बॅलन्स. म्हणूनच
आपल्याला व्यवस्थितरित्या डिसिजन घ्यावं लागेल. ते डिसिजन घेण्यासाठी विचारांची क्लॅरिटी ठेवावी लागेल. जर विचारांची क्लॅरिटी असेल तर मग आपण आपल्या नियर अँड डिअर्सनाही व्यवस्थितरित्या सांगू शकतो की मला इतका काळ या ठिकाणी जास्त वेळ द्यावा लागणार आहे आणि कदाचित त्याची कसर आपल्याला इकडे क्वालिटी टाईम देऊन आपल्याला भरून काढता येऊ शकते. फक्त माझं वैयक्तिक मत जर म्हणाल तर माझं मत असं आहे, कितीही आपण काहीही केलेलं असलं तरी जेव्हा म्हणतात ना की खरं पारख कधी होते कोणत्याही व्यक्तीची, जेव्हा आपण संकटामध्ये असतो तेव्हा. आणि जस्ट आपण इमॅजिन केलं की आपण जर आजारी आहोत किंवा आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहोत, तुम्ही कितीही काम केलेलं असा तिथले कोणीही येणार नाहीत आपली सेवा शुश्रूषा करण्यासाठी. सेवा करणं, शुश्रूषा करणं ही गोष्ट जरा वेळ बाजूला जरी ठेवली तरी रामकृष्ण ही आले गेले देवीनं जग का ओसची पडले. आपण गेल्यामुळे बाकीच्या कोणालाही फरक पडणार नाही आहे, पण ज्यांना खरंच फरक पडणार आहे त्यांच्यासाठी आपण विचार करणं आणि आयुष्याचं कोणतंही महत्त्वाचं डिसिजन घेत असताना त्यांचा विचार अगोदर करणं हे वैयक्तिकरित्या मला महत्त्वाचं वाटतं. आणि त्यामुळे माझ्या मुलांनाही मी म्हणत असते की प्रगती थोडीशी कमी झाली तरी चालेल, पण तरीसुद्धा आपण हे सगळं जोपासलं पाहिजे, जपलं पाहिजे. आणि त्याच्याही पुढे जाऊन मला असं वाटतं की आपण मेंबर ऑफ क्लब 99 हे होणं सोडलं पाहिजे. कारण आपण त्याच क्लब 99चे मेंबर असतो म्हणून मग आपण इतरांच्या फुटपट्टीवर आपलं यश मापायला लागतो आणि असं वाटतं की सगळे सुखी आहेत आणि मीच एक दुःखी आहे. अगोदर बघा तर अंगत पंगत बसायची, म्हणजे कोणताही कार्यक्रम असेल तर पंक्ती बसायच्या आणि पत्रावळींवर जेवणं वाढले जायचे. तेव्हाची म्हण खूप प्रसिद्ध होती की प्रत्येकाला बुंदी हा तेव्हाचा स्पेशल आयटम. सो प्रत्येकाला दुसऱ्याच्याच पत्रावळीमध्ये बुंदी जास्त वाढली असं वाटतं. आता त्याच्या अपोजिट काय झालं आहे माहिती आहे का, प्रत्येकाला मीच दुःखी आहे आणि बाकी सगळे सुखी आहेत असं वाटायला लागलं आहे. आणि दुसऱ्यांच्या मोजपट्टीवर आपण आपलं यश मोजायला लागलो आहे म्हणून तिथे प्रॉब्लेम सुरू झाला आहे. हे क्लब 99 काय आहे ते कन्सेप्ट अगोदर आपल्याला समजावून घ्यावी लागेल. एक राजा होता आणि जेव्हा जेव्हा तो त्याच्या खिडकीमधून असं दूरवर बघायचा त्याला दूरवर एक कुटुंब दिसायचं. अगदी छोट्याशा झोपडीमध्ये राहत होतं. साधारणतः 3 किंवा 4 सदस्य त्यांच्या घरामध्ये असतील, पण तो मेन गृहस्थ जो आहे किंवा एकंदरीतच त्याचं कुटुंब ह्या राजा वेगवेगळ्या वेळेस बघायचा तर नेहमी ते आनंदी दिसायचं, नेहमी ते खुश दिसायचं. आणि याला प्रश्न पडला, मी एवढा मोठा राजा, एवढं मोठं माझं साम्राज्य, मी म्हणेल ते सगळं माझ्या हाताशी लगेच येतं आणि तरीसुद्धा मी एवढा सुखी नाही आहे जेवढा सुखी तो एक साधा झोपडीत राहणारा मनुष्य. नेमकं काय आहे, त्याच्या सुखाचं रहस्य काय असेल? हाच प्रश्न जेव्हा त्यानं आपल्या प्रधानाला विचारला आणि आश्चर्य वाटलं त्याला की नेमकं हे असं काय घडतं आहे, तेव्हा त्या प्रधानाने सांगितलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मी बघतो काय आहे ते. आणि साधारणतः एक 8-10 दिवस गेले असतील आणि लक्षात आलं राजाच्या की त्यांच्या घरामध्ये काहीतरी भांडणं चालू झाले. बॉडी लँग्वेजवरून सुद्धा लक्षात येत होतं की ते सुखी नाही राहिले आता पूर्वीसारखे, काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे त्यांच्या घरामध्ये. आणि मग त्यांना पुन्हा प्रधानाला बोलवलं. इतक्या वर्षांपासून मी पाहत होतो ते कुटुंब अगदी सुखी होतं, पण ह्या काही दिवसांमध्ये काय झालं आहे ते सुखी अजिबात दिसत नाही आहेत. आणि तेव्हा मग प्रधानानं सांगितलं काही विशेष नाही झालं, आपल्यासारखेच ते सुद्धा क्लब 99चे मेंबर झालेत. म्हणजे काय झालं, मग प्रधानानं सांगितलं जेव्हा तुम्ही मला हे सगळं विचारलं तेव्हा मग एका 2-3 दिवसानंतर मी असं केलं की एक मस्तपैकी बटवा घेतला, त्याच्यामध्ये कॉईन्स ठेवले, सोन्याचे कॉईन्स सगळे ठेवले आणि त्याच्या रस्त्यात ठेवून दिलं. जेव्हा त्याला ते बटवा मिळाला तेव्हा त्यानं ते अगोदर उघडून बघितल्यानंतर त्यात एवढे सगळे सोन्याचे कॉईन्स आहेत. बघितल्यानंतर तो एकदम हरखून गेला. त्याच्यात चिठ्ठी होती की हे बटवा ज्याला मिळेल त्याचेच हे कॉईन्स आहेत, म्हणून तो घेऊन आनंदानं गेला. त्यानं आपल्या मुलीला बायकोला बोलवलं, आपलेच सगळे आहेत हे सोन्याचे कॉईन्स म्हणून सांगितलं. आणि मग त्याची बायको म्हणाली की मग आपण मोजूया ना किती झालेत ते. आणि त्यांनी मोजायला सुरुवात केली. 1, 2, 3 जसजशी संख्या वाढत होती तसतसे सगळेजण इतके खुश होते की साधं गोल्डचं एक कॉईन कधी बघितलं नाही, आता इतके झाले, 50 झाले, 60 झाले. करता करता शेवटचं कॉईन मोजलं आणि मग सगळेच जण दुःखी झाले. सगळ्यांचा चेहरा पडला, कारण शेवटचं कॉईन जे मोजलं होतं ते होतं 99. ओ 99, अजून एक असलं असतं तर 100 झालं नसतं का?
अजून एक द्यायला काय हरकत होती. आणि त्याच्यामध्ये मग ते सगळं कुटुंब लागलं की फक्त एक मला कॉईन मिळायला पाहिजे होतं. हे 99 मिळून काय उपयोग, जर एक असलं असतं तर छान 100 नसते का झाले. तसं दुर्दैवानं आपण आपल्यामध्ये जर बघितलं तर लक्षात येईल की आपण सगळेजण ह्या 99 क्लबचे मेंबर आहोत. त्याच्यामुळे आपल्याकडे काय आहे, 99 कॉईन्स मिळाले होते ना, पण त्याचा सगळा आनंद गेला जेव्हा ते 100वा कॉईन नाही आहे हे लक्षात आलं तेव्हा. सो आपल्याही बाबतीमध्ये असंच घडते. आयुष्य आपलं खूप छान आहे, पण तरीसुद्धा आपल्याला दुःखी, म्हणजे कधी कधी म्हणतात ना, सुखसुद्धा आपल्याला मानवत नाही. सो आपल्याला एवढं सगळं छान असताना, इतरांच्या तुलनेत आपली परिस्थिती खूप छान असतानाही एक कोणती तरी गोष्ट आपण धरून बसतो आणि ती गोष्ट माझ्याकडे नाही म्हणून आपल्याला दुःखी होण्यासाठी तेवढं कारण पुरतं, जसं त्या महिलेला पुरलेलं होतं. आणि म्हणून ती गेली होती डॉक्टरांकडे की मला समाधानी सुखी छानसं वाटतच नाही. सो कदाचित आपणही वर्क लाईफ बॅलन्स आपल्या परीनं खूप छान करत असूही, पण उगच आपल्याला जे फेसबुकवर इन्स्टावर सगळ्यांकडे दिसतं, स्टेटसवरचे फोटो बिटो दिसतात आणि उगच वाटायला लागतं की आपण दुःखी आहोत आणि हे बघा किती सुखी आहेत. सो ते सुखी असतील तर वेल अँड गुड, त्याच्यात काहीही अडचण नाही, पण त्याच्यामुळे आपण जे सुखी आहोत तेही कुठेतरी कमी समजता कामा नये. म्हणून सगळ्यात अगोदर आपण हे क्लब 99चं मेंबर होणं थांबवलं आणि इतरांच्या फुटपट्टीवर आपलं यश मोजणं थांबवलं तर डेफिनेटली हे वर्क लाईफ बॅलन्स कसं करायचं आहे, किंवा त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन की येस, आपल्यालाही वर्क लाईफ बॅलन्स जमतं आहे. कुठेतरी काहीतरी होत असेल तर खरंच आता क्वालिटी टाईम कसा द्यायचा किंवा कुठे भरपाई कशी करायची हे आपल्याला लक्षात येईल सुद्धा. पण आपल्याला जमतही असेल तर उगाचच आता परवलीचा शब्द झाला आहे वर्क लाईफ बॅलन्स, इतकं ऐकतो की उगा आपल्यालाही वाटायला लागतं की मला पण जमत नाही का काय. सो कदाचित जमत असणारही आहे. आता फक्त इकडच्या साईडला माझी विनंती राहील, घरी गेल्यानंतर विचारून घ्या की खरंच जमत आहे का, आणि नसेल तर नेमकं जे मी आता सांगितलं त्याच्या टिप्स तुम्हाला उपयोगात आणता येतील. सो पुन्हा एकदा ह्या सगळ्या नवीन टीमला मी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅम.